हॅलो नमस्कार. शेवटचा कार्यक्रम आहे आभार प्रदर्शनाचा. पण आभार प्रदर्शन करण्यापूर्वी मी पण माझं एक दोन शब्दाचं बदल व्यक्त करण्याची इच्छा असतो. ॲक्च्युली माझ्या शैक्षणिक जीवनातली दुसरी शाळा आणि पहिली शाळा म्हणजे गोडेमुख आणि दुसरी शाळा म्हणजे मराठी शाळा म्हणजे कंडरेटवाडी. फक्त एकच वर्ष ह्या शाळेमध्ये मी शिक्षण घेतलं 5वीचं. पण माझ्याबरोबरचे असे माझ्यामध्ये ज्योती सुप्रिया किंवा रंजन आणि अगदी बालवाडीपासून माझ्याबरोबर असलेली विद्यार्थी आहेत आणि 5वीमध्ये फक्त नवनाथ मला इथे एक वर्ष मिळालेला होता किंवा बाकी इथेच पडले. पण 5वीनंतर मी गेलो वांबरी शाळेमध्ये. काही शैक्षणिक याच्यामध्ये काही गोष्टी मला पटल्या नव्हत्या म्हणून मी शाळा सोडून वांबरी शाळेत गेलो. फक्त नंबरचं कारण होतं आणि जर पाहिजे आता इथं नाही ॲक्च्युली पाहिजे होतं कारण मला त्यांची माफी मागायची होती. फक्त रागारागाने मी शाळेत केलेली होती. पण वांबरी शाळा असू दे, पेडरंटवाडी शाळा असू दे किंवा गोडेमुख शाळा असू दे, मराठी शाळा ही आमच्यासाठी आजही तेवढंच मौल्यवान आहे आणि आम्ही आजही त्या शाळांकडे त्याच आदर्शाने किंवा त्याच विचारांनी चांगल्या विचारांनी बघतो शाळेकडे. कारण ह्या शाळांनी आमचा बेस बनवला. जोपर्यंत आमचा बेस बनला नसता आमच्या विद्यार्थ्यांचा तर आम्ही पुढे गेलोच नसतो. जरी शाळा बदलल्या तरी प्रत्येक शाळेमध्ये आम्हाला एक नवीन गोष्टी मिळाल्या, प्रत्येक शाळेमध्ये नवीन शिक्षण मिळाले आणि प्रत्येक शिक्षकांकडनं आम्हाला काही नवीन ऊर्जा मिळाली. जर मी इथून शाळा बदलून वांबरी शाळेत जरी गेलो तर वांबरी शाळेत मला अभिभावक संधी मिळाली. त्यांनी अगदी विद्यार्थी नाही तर अगदी वडिलांप्रमाणे त्यांनी माझ्यावर संस्कार केले. आणि त्यावेळी नवनाथमध्ये आणि माझ्यामध्ये कॉम्पिटिशन्स असायची आणि वक्तृत्व स्पर्धा म्हटल्यानंतर नवनाथमध्ये आणि माझ्यामध्ये आणि त्याच्यानंतर माझी नीटला गेल्यानंतर माझ्यामध्ये नीट आयटी आलेली. आमच्या तिघांमध्ये कॉम्पिटिशन असायची आणि अभिभावक मला कायम प्रोत्साहन देत असायचे आणि ते मला शिकवायचे स्पर्धामध्ये कशा पद्धतीने वक्तृत्व काढायचं. आज थोडंसं बोलतं थोडंसं भावूक पण आहे कारण मागच्या 5 वर्षात गेल्या मागची 5 वर्ष स्टेजवर मी बोललेलो नाही. 5 वर्षानंतर मी स्टेजवर बोलतो. तर ती ऊर्जा त्यांनी दिलेले संस्कार, त्या संस्कारांनी मला शालेय जीवनानंतर सुद्धा माझ्या मार्केटिंग फील्डमध्ये माझ्या बिझनेसमध्ये हजारो लोकांसमोर बोलण्याची त्यांनी ऊर्जा दिली. आणि त्या ऊर्जेने मी एक कॉमन विद्यार्थी राहिलो नाही तर मी आतापर्यंत अनेक वेळा विमानाने प्रवास केला. इथे लोकांची स्वप्न असतात, विद्यार्थ्यांची स्वप्न असतात आणि ह्या फक्त मोठी शक्ती झाल्या आम्हाला मिळालेल्या शिक्षकांमुळे. म्हणजे मी वांबरी शाळेत असताना गव्हर्नमेंट मुख्याध्यापक होते आणि मी जेव्हा शाळेत तिकडे गेलो 2 वर्ष तिकडे होतो. ज्यावेळी ते त्या मिटिंगला यायचे त्याच्यावेळी प्रत्येक वेळी मला आठवून म्हणायचे तिथं तिकडे आमचे काय कधी येणार. मला ते आठवते आजही. आणि त्यांचा तो स्वभाव खूप मनमिळावू आणि अगदी प्रेमळ स्वभाव मी कधीच विसरू शकत नाही. किंवा इतर शिक्षक इव्हन गोसावी गुरुजी असतील, गोसावी गुरुजी आम्हाला शिकवायला नव्हते, ते खालच्या वर्गाने शिकवायचे. इव्हन सांगेकर बाईजी आम्हाला शिकवायच्या आणि बरीच चांगल्या पद्धतीने शिकवत होते, इंग्लिश शिकवत होते. किंवा जोशीबाईंच्या होत्या त्या आमच्या वर्गात नव्हत्या पण सगळ्या शिक्षकांचं ते काय आम्हाला विद्यार्थ्यांना सहकार्य होतं, प्रोत्साहन देण्याचं ते खरोखर उत्कृष्ट होतं. मग अशी जोशीबाई बोलता बोलून गेल्या की बऱ्याच वेळा त्यांच्या 37 वर्षाच्या किंवा 38 वर्षाच्या शैक्षणिक कारकिर्दीमध्ये कुठचाही सन्मान मिळावा म्हणून त्यांनी कधी प्रयत्न केले नाही. आणि खरोखर असे खूप कमी शिक्षक आहेत आपल्या समाजामध्ये किंवा आपल्या वर्गामध्ये की ज्यांनी अगदी हलाखीचे प्रयत्न करून किंवा हलाखीच्या जीवनशैली जगून शाळांमध्ये मुलांना शिकवलं. आपलं लाईफस्टाईल काय आहे हे त्यांना माहिती नव्हतं पण मुलांना अगदी चांगल्या पद्धतीचं शिक्षण मिळावं याच्यासाठी त्यांचे प्रयत्न असायचे. त्याच्यापैकी माझे वडील पण आहेत ज्यांनी अगदी शेवटच्या टप्प्यापर्यंत सायकलवरनं प्रवास करून मुलांना शाळेमध्ये जायचं आणि शाळा शिकवायची. की केंद्रीय शाळेपर्यंत सायकलमध्ये जायचं, प्रवास करायचा आणि पुन्हा शाळेची जबाबदारी करायची. माझ्यामध्ये नवनाथचे वडील सुद्धा आपले हयात नाहीत, आपल्याकडे नाही आहेत पण माझ्यामध्ये तरी सायकल पण वापरली नाही. म्हणजे ते अगदी चालतच आपली नोकरी केलेली आहे. असे कित्येक शिक्षक आहेत ज्यांना त्यांच्या शिक्षणाच्या शैक्षणिक कारकिर्दीमध्ये किंवा त्याच्यानंतर सुद्धा जो आज सन्मान जो आपण त्यांना दिलेला आहे, सर्व विद्यार्थ्यांनी प्रयत्न केलेले आहेत
तो त्यांना मिळालेला नाही. पण आज फक्त मराठी आपणच्या डोक्यामध्ये एक संकल्पना आली आणि ती संकल्पना त्यांनी केंद्राकडे मांडली आणि या सगळ्यांनी मिळून जे काही प्रयत्न आज केलेले आहेत ते खरोखर वाटाळण्याजोगे प्रयत्न आहे. जास्त काही वेळ घेत नाही कारण 2 वाजून गेलेले सगळ्यांना भुका लागले. मी पण माझी पण 2 बनावं झालेली आहे. बऱ्याच जणांना मुंबईला जायचे कारण सुप्रिया माझ्या मते मुद्दाम एका दिवसासाठी मुंबईवरून आलेली आहे आणि एवढ्या आवडीने इथपर्यंत येणं ही खूप मोठी गोष्ट आहे. माझ्यामध्ये शीतल पण आज 11 वाजता पोहोचली. बरीच मुलं आहेत ती माझ्या माहिती कॉन्टॅक्टमध्ये आहेत ते आज पोहोचली आहेत, काल पोहोचली आहेत, फक्त आजच्या एका दिवसाच्या कार्यक्रमासाठी. आणि ही उपस्थिती तुम्ही या ठिकाणी जी दर्शवलेली आहे ही कदाचित दुप्पटीने किंवा तिप्पटीने अधिक असली पाहिजे होती ती नाही आहे. पण मला वाटतं की ही सुरुवात आहे. याच्या पुढे जर आपण हे संमेलन घेतलं तर मला वाटतं की नक्कीच जास्त लोक, जास्त विद्यार्थी आणि अधिक शिक्षक याच्यापेक्षा ज्या अनुषंगाने त्यांनी या ठिकाणी करतील. गिरिदेव गुरुदेव विद्या मंदिर शाळा जिल्हा परिषद शाळा पेंढऱ्यांची आणि पेंडू ते हे माजी विद्यार्थी स्नेह मेळावा आजचे आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री गवळजी आम्हाला या ठिकाणी लाभले त्यांचं मी मनापासून आभार प्रदर्शन करतो. त्यानंतर आपले प्रमुख अतिथी आपल्या गावचे सरपंच संतोषजी गावडे माझ्या मदतीने गेले पण त्यांनी फक्त आपला बहुमूल्य वेळ या ठिकाणी आम्हाला दिला त्यांचे पण मी आभार व्यक्त करतो. माजी ग्रामपंचायत सदस्य श्री मिलिंद गावडे या ठिकाणी उपस्थित होते मगाशी नाही आहेत ते पण ते सुद्धा उपस्थित होते त्यांनी सुद्धा आपली उपस्थित दर्शवली त्यांचे पण मी आभार व्यक्त करतो. शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्रीमती गौरी पटनाईक उपाध्यक्ष नंदकिशोर चव्हाण यांचे पण मी आभार व्यक्त करतो. त्यांची सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने या कार्यक्रमाला लावलेली आहे. सर्व उपस्थित माजी शिक्षक वृंद जे व्यासपीठावर उपस्थित आहेत त्यांचं मी अगदी मनापासून आभार व्यक्त करतो. शाळेचे विद्यमान मुख्याध्यापक श्री देवयानी आलगावकर व इतर सर्व शिक्षक वृंद जे आज या ठिकाणी विद्यमान आहेत त्या सर्वांचं मी आभार व्यक्त करतो. आदरणीय श्रीपद आलगावकर गुरुजी त्यांनी या शाळेमध्ये सर्व्हिस केली नाही, बांबड शाळेमध्ये सर्व्हिस केली मागवड गावामध्ये माझ्या माहितीप्रमाणे. पण त्यांच्या बाबतीत एक वैशिष्ट्य आहे. आपली शाळा असू दे किंवा दुसरी शाळा असू दे, आपला गाव असू दे किंवा दुसरा गाव असू दे, सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये कुठेही ते उपस्थित असतात आणि त्यांना जमेल तेवढ्या ताकदीने ते त्या ठिकाणी आपला सहभाग दर्शवतात आणि कार्यक्रमात प्रत्येक ठिकाणी आनंदाने सहभागी होतात. त्यांची पहिल्यापासूनची सवय आहे आणि बरोबर त्यांनी आज इथे सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने सगळ्यांना मुलांचं मार्गदर्शन केलं त्यांचं पण मी मनापासून आभार व्यक्त करतो. आज सर्व माहिती विद्यार्थी आणि आजी विद्यार्थी या सर्वांचं मी आभार व्यक्त करतो जे आज या ठिकाणी उपस्थित आहे. संगीत साथ देणारे काही आगावर त्यांचं पण मी आभार व्यक्त करतो. त्यांनी सुरुवातीला आपल्या संगीतामध्ये साथ दिली. साऊंड सिस्टम त्यांनी बनवलं आदित्य मांजरेकर त्यांचं पण मी आभार व्यक्त करतो. आपल्यामध्ये आपल्याला लाभलेले फोटोग्राफर केशव परब निकाय तळवडे यांचं पण मी आभार व्यक्त करतो. तुमच्या व्यवस्थापक ज्यांनी केल्या ते गुडेमुख शैक्षणिक सांस्कृतिक सामाजिक क्रीडा मंडळ यांचे पण मी आभार व्यक्त करतो. पाणी व्यवस्था दीपेश राऊत चहापान गीता चव्हाण आणि स्पेशल पोळी ज्यांनी बनवली माझी जवळची मैत्रिणी ज्योती गावडे मुंबईवरून स्पेशल या कार्यक्रमासाठी मागच्या 8 दिवसापासून उपस्थित आहे. तिथे पण मी मनापासून आभार व्यक्त करतो. रांगोळी ज्यांनी काढली माझी विद्यार्थी त्यांचे आभार व्यक्त करतो. पाणी व्यवस्था नामगावडे यांनी तर पाणी व्यवस्थेमध्ये खूप चांगल्या पद्धतीने स्वतःच्या गाडी पद्धतीने माझ्यापासून पाणी आम्हाला पुरवलेलं आहे असं इथं लक्ष्मणाला तर त्यांचे पण मी मनापासून आभार व्यक्त करतो. आणि पुन्हा एकदा विशेष आभार व्यक्त करतो आपा गावडे आणि कीर्तन गावडे त्या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीने आजच्या कार्यक्रमाचं लीड केलं आणि या सर्वांनी लीड केलं म्हणून आम्ही आज त्या ठिकाणी सगळे पोहोचू शकलो, या कार्यक्रमाचा आनंद घेऊ शकलो. पुन्हा एकदा त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि मी एक आश्वासन देतो की ह्या पुढे जर त्याने पुन्हा अशा प्रकारचा कार्यक्रम लीड केला तर मी आणि माझ्या
माझे जेवढे क्लासमेट आहेत म्हणजे जोशी असेल किंवा सुप्रिया असेल किंवा माझे नवनाथ बसले आम्ही सर्व यांचा सहकार्य करू आणि पुन्हा एकदा माझी आणि सर्व शिक्षक वृंदाचा मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला असं मी जाहीर करतो.